घ्यावी. कुठल्याही अक्षराचा रंग लागलेला असतो, कधी काळी पांढरे अक्षर आहेत, परंतु काळ्या पांढऱ्या अक्षरामध्ये सगळे रंग तुम्हाला आणायचे असतात. हे कवीचं लेखकाचं फार अवघड काम असतं आणि म्हणून बऱ्याचदा आपण त्या दृष्टीने त्याकडे बघितलं पाहिजे की सगळं जग तो त्याच्यामध्ये नाही आणू शकणार, सगळं आयुष्य नाही आणू शकणार, पण तो प्रयत्न करतो की जरी रक्ताचा रंग लाल असेल तरी सुद्धा तो तिथं मांडण्याचा प्रयत्न करतो आणि ते सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मुलांनी हे लक्षात ठेवा, इथून पुढे गझल हा मराठीतला फार महत्त्वाचा काव्य प्रकार आहे. मी जास्त तुम्हाला त्याच्याबद्दल सांगत नाही, पण तुम्ही त्याचा अभ्यास करा. आणि मराठीमध्ये सुरेश भट यांनी खूप सुंदर गझल लिहिलेली आहे आणि ज्याला आपल्याला माहीत पण नसतं की त्या गझल आहे. तुम्ही हे गाणं बऱ्याच वेळा ऐकलं असेल, मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, ऐकलं असेल ना तुम्ही मंडळी. ती गझल आहे, ती गझल आहे. म्हणजे आपल्याला माहिती नाही की आपण गाणं म्हणून ऐकतो म्हणजे अनेक आहेत असं. तेव्हा किंवा सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे. इतक्या सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे. आणि मला सगळ्या मुलांना माझी विनंती आहे की तुम्ही निश्चितपणे सुरेश भट या कवीच्या गझला, त्यांची पुस्तकं सुद्धा आहेत, तिथं आहे की स्टॉलवर मला माहीत नाही, पण तुम्ही जरूर विकत घ्या आणि वाचा. त्याच्यापूर्वी माधव जुलियन नावाचे कवी होते, त्यांनी सुद्धा गझल लिहिलेले आहेत. मंगेश पाडगावकर यांनी गझल लिहिलेले आहेत. अगदी विंदा करंदीकर यांनी सुद्धा लिहिलेले आहेत. परंतु प्रामुख्याने मराठी गझल म्हटलं तर सुरेश भटांची गझल अशी ती ओळख आहे आणि तुम्हाला त्याच्यामधून निश्चितपणे आनंद मिळेल. आता मी तुम्हाला माझे 2-3 शेर ऐकवून थांबतो, कारण तुम्ही बराच वेळ बसलात सगळे मुलं, तर मुलांना आवडेल ना ऐकायला? हो म्हणाले, नाही हो म्हणत नाही शक्यतो मुलं. इतक्या वेळ कार्यक्रमाला बसल्यावर नकोच म्हणतात की कारण मी सुद्धा गॅदरिंगला, मी जेव्हा लहान होतो आणि गॅदरिंगमध्ये आम्ही पुढे बसायचो, तर तो मुख्य वक्ता बोलायला उभा राहिला की आम्हाला फार राग यायचा. कधी एकदा खाली बसतो, कधी एकदा खाली बसतो. मग ते काय करायचं, आमची एक आयडिया होती की तो खाली नाही बसायचा, आम्ही 5 मिनिटांनी टाळ्या वाजवायचो. मग तो वक्ता जरा घाबरायचा. मग आम्ही 6व्या मिनिटाला, 7व्या मिनिटाला, 8व्या मिनिटाला असं टाळ्या वाजवायचो. मग किती मोठा वक्ता असं 10 मिनिटामध्ये खालीच बसायचा. ते लक्षात यायचं की ही पोरं फार चावड आहे. त्यामुळं तसं तुम्ही काही करू नका, मी 2च मिनिटात संपवणार आहे. आवडल्यावर टाळ्या वाजवा, एवढंच फक्त आहे. ते गझल बा कशी असते वेगळी. म्हणजे ही त्यांच्या मुलांसाठी नाही, तुम्हाला सुद्धा आहे, कारण मुलांसाठी गझल फार कमी असतात. कारण गझल हा प्रकारच असा आहे की तो काही फार लहान मुलांसाठी केला जात नाही. ते असं की उडवाच मान माझी माझा नकार नाही, उडवाच मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. उडवाच मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. आणि मी एवढ्याच साठी सेटल कुठे न झालो.
इतर भाषेतले शब्द येऊ शकतात गझलमध्ये, की मी एवढ्याच साठी. काही लोक म्हणतात नको नको असं कसं म्हणतं सेटल. मग मी म्हणतो मी एवढ्याच साठी स्थायिक कुठे न झालं. मी एवढ्याच साठी स्थायिक कुठे न झालो. काय कारण आहे त्याचं, की मी एवढ्याच साठी स्थायिक कुठे न झालो. भिंती छतात माझे घर मावणार नाही मावणार ना. भिंती छतामध्ये म्हणून मी कुठे सेटल होण्याच्या भानगडीत पडलो नाही. भिंती छतात माझे घर मावणार नाही. आणि एक शेर आहे, मी तुम्हाला म्हटलो की आपण सगळे अंधश्रद्धेच्या कसे आहारी जातो. मग मी गंमत सांगितलं ना तुम्हाला. तर आपली आणखी एक अंधश्रद्धा असते की आपला इतिहास हा फार तेजस्वी होता. त्यात थोडासा श्रद्धेचा भाग आहे पण बराचसा अंधश्रद्धेचा भाग असतो. आणि म्हणून आपण आपल्या पूर्वजांच्या बद्दलच नेहमी बोलत राहतो. स्वतःबद्दल आपण फार बोलत नाही, कारण तसं फारसं बोलण्यासारखं काही नसतं. तर ह्या सवयीवरती एक शेर आहे की त्रेता युगात माझे पूर्वज महान होते. कधी होते, की त्रेता युगात माझे पूर्वज महान होते. असल्या फुशारकीवर माझी मदार नाही. असल्या फुशारकीवर माझी मदार नाही. त्रेता युगात माझे पूर्वज महान होते. असल्या फुशारकीवर माझी मदार नाही. मी गझल काय ऐकवतोय, प्रत्येक शहरात विषय बदलतोय, तुम्ही लक्षात घ्या. एकच विषय नाहीये पुढे. आता पुढचा विषय असा आहे की इतक्यात जांभई तू देतेस काय वेडे. तर समोरच्या मुलीला आहे, तिला बघितलं की आजूबाजूला शेर सुद्धा बरोबर आला योग्य वेळेस, की इतक्यात जांभई तू देतेस काय वेडे. इतक्यात गझल माझी आटोपणार नाही. आणि इतकं धमकी दिली पण शेवटचा शेर ऐकवतो, थांबतो मी. याच्यामध्ये बघा, हा आवडेल तुम्हाला शेर, की आपण सगळे प्रार्थना करतो, म्हणजे मुलं असतील मोठी माणसं असतील. एक वेगळी प्रार्थना आहे ती काय, ती सांगतो आणि थांबतो मी. माझी प्रार्थना आहे ती वेगळी. ती अशी आहे की संपोत सर्व इच्छा. बघ जगदीशजी, संपोत सर्व इच्छा कसली उरोन आशा. संपोत सर्व इच्छा कसली उरोन आशा. याहून अन्य काही मी मागणार नाही. याहून अन्य काही मी मागणार नाही. आणि उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वागणार.